श्यामची आई, रात्र 8वी, क्षमेविषयी प्रार्थना। आत्तापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। क्षमेविषयी प्रार्थना। बाहेर पिठूर चांदणे पडले होते। मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती। दूरचा नदी प्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता। नदीला विश्रांती माहीतच नाही, सारखे वाहणे तिला माहीत। तिची प्रार्थना, कर्ममय प्रार्थना सारखी 24 तास सुरू असते। कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते तर कधी हसते, कधी खेळते तर कधी गंभीर होते, कधी रागाने लाल होते। नदी म्हणजे एक सुंदर आणि गंभीर गूढ आहे। श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता। सृष्टीचे सौंदर्य श्यामला वेडे करीत होते। कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे। यावेळेसही त्याची अशीच समाधी लागली होती का? राम त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, श्याम, सारी मंडळी आली, प्रार्थनेला चल, सर्वजण तुझी वाट पाहत आहेत। हो, मी आपला पाहतच राहिलो, असे म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला। प्रार्थना झाली आणि गोष्टीस सुरुवात झाली। मित्रांनो, प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे। प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते। सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते। प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे, तो ओळखला पाहिजे। आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे। काही अनुपयुक्त चाली असतील तर त्या सोडून दिल्या पाहिजेत, परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता कामा नये। आपल्या देशातील, आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे। आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणायचा। जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत। वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित असत। मोरोपंत, वामन पंडित यांचे सुंदर श्लोक आणि कविता ते शिकवित असत। तशीच इतर स्तोत्रे, भूपाळ्या वगैरे शिकवित। पहाट झाली की वडील येत, आम्हास उठवीत, आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भूपाळ्या आणि श्लोक वगैरे शिकवू लागत। आम्ही अंथरुणातच गोधड्या पसरून बसत असू। माझ्या लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते। गोधडी, पासोडी, आईची चौघडी हेच पांघरुण आणि अंथरुण असायचे। गणपतीची, गंगेची वगैरे भूपाळ्या वडील शिकवीत। कानी कुंडलाची प्रभा, चंद्र सूर्य जैसे नभा, हे चरण आजही मला मधुर वाटतात। वक्रतुंड महाकाय, शांताकारम, वसुदेवसुतं देवम, कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक असेच गंगे, गोदे, यमुने, कृष्णानुजा, सुभद्रा, कुंकुम पंडित जनके इत्यादी श्लोक ते आम्हाला शिकवत असेत। आर्याव श्लोक हे आम्ही बाबांकडूनच शिकलो। हे श्लोक आम्हाला लहानपणीच पाठ। रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवावयाचे। तोंडपाठ नसत घेत करून, तर अर्थही सांगायचे। सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारित। आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारित। लक्ष्मणाची आई कोण? आम्ही सांगावे, सुमित्रा। मग सौमित्र म्हणजे कोण? आम्ही सांगावे अंदाजाने, लक्ष्मण। भले, शाब्बास, अशी मग ते शाब्बासकी देत। सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारित। जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ती शिकवीत। वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता। वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार, दिवा पाहुनी नमस्कार किंवा तिळाचे तेल, कापसाची वात असे अनेक श्लोक आई आम्हाला शिकवत। आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे। दुपारी जेवणाच्या वेळी जर वडिलांनी न शिकवलेल्या परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत। त्यामुळे आम्हास उत्तेजना मिळे। गावात कुठे लग्नमुंजीची पंगत असली किंवा उत्सव असला तर तिथेही मुले श्लोक म्हणत। जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारी स्तुती करे। अशा रीतीने घरोघरी श्लोक पाठ करावयाची उत्तेजना मिळे। जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत, जणू ते ऋषीतर्पणच होत असे। गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असायचे। आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर ते श्लोक म्हणायचे। आम्हास मानेने डोळ्यांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू। घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे। मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे। माझा आवाज फारसा चांगला नव्हता आणि सभाधीटपणाही मला नव्हता। लहानपणापासून मी समाजाला आणि समाजाच्या टीकेला भीत असे। मी लाजाळू पक्षी आहे,
अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाही. मी लगेच कावराबावरा होतो. श्लोक म्हणत असता कोणी हसला किंवा टीका केली तर मला वाईट वाटे, परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावयास लागे. तेथे गत्यंतर नसे. त्या दिवशी गंपू आप्पा ओकांकडे समाराधना होती. त्यांचा आमचा फार मोठा घरोबा होता. आमच्याकडे आमंत्रण होते. माझे वडील बाहेरगावी गेलेले होते. दुसऱ्याच्या घरी जेवावयास जाण्याची मला लहानपणापासून लाज वाटत असे, परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे, हजेरी लागली पाहिजे, नाहीतर तो उर्मटपणा माजोरडेपणा दिसला असता. त्यांचे मन दुखावले असते. वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयास जाण्याची पाळी आली. दुपारी स्नान संध्या झाली व थोड्या वेळाने मी जेवावयास गेलो. कणे रांगोळ्या घातल्या होत्या. केळीची सुंदर पाने होती. मी एका आगोतलीवर जाऊन बसलो. उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता. उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याचा मोठा हंडा बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही याची चौकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळी पंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठवण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व हर हर महादेव म्हणून जेवावयास बसले. मी मुकाट्याने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरुवात झाली. मुलांनी श्लोक म्हणावयाचा सपाटा चालवला. कोणाकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, बंड्या, श्लोक म्हटलास का? म्हण आधी. श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार आणि भूषण मानले जाई. श्याम, श्लोक म्हणणारे, तुला तर कितीतरी श्लोक येतात. तो चैतन्य सुमनम नाही तर डिडिम डिम डिडिम डिडिम डिम डिडिम म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणायचे धैर्य होईना. बायके आहेस अगदी, शेजारचे गोविंद भट म्हणाले. सारे मी ऐकून घेतले. दक्षिणेची दिडकी कढीत घालून मी तिला लख्ख करीत होतो. इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही. एक मुलगा सर्वांचे जेवण होण्याआधी उठला. त्याच्याजवळ सर्वांनी तोंडसुख घेतले. आधी उठणे म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात येई. जेवणे झाली. सर्व मंडळी उठली. मी सुपारी वगैरे खातच नसे. वडील फार रागवत सुपारी खाल्ली तर. विद्यार्थ्याने सुपारी विडा खाऊ नये अशी चाल होती. मी घरी आलो. शनिवार असल्यामुळे 2 प्रहरी शाळेला सुट्टी होती. आईने विचारले, काय रे होते जेवावयास? भाज्या कसल्या केल्या होत्या? मी सारी हकीकत सांगितली. आईने विचारले, श्लोक म्हटलास की नाही? आता काय उत्तर देणार? एका खोट्यास दुसरे खोटे. एक खोटे पाऊल टाकले की ते सावरावयास दुसरे खोटे पाऊल टाकावे. पाप पापास वाढवीत असते, दृढमूल करीत असते. आईला मी खोटेच सांगितले. श्लोक म्हटला. आईने पुन्हा विचारले, कोणता म्हटलास? तो म्हटलेला लोकांना आवडला का? पुन्हा मी खोटे सांगितले की नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे हा श्लोक मी म्हटला. माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहेही गोड. मी सारा म्हणून दाखवू का? नेत्री 2 हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. माथा शेंदूर पाझरे वरी बरे दुर्वांकुराचे तुरे. माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे. मी आईला हे सारे खोटेच सांगत होतो. तो शेजारची मुले आली. एकमेकांच्या खोड्या करावायच्या, एकमेकांची उणी पाहायची, एकमेकास मार बसवायचा हा मुलांचा स्वभाव असतो. शेजारचे बंड्या, बन्या, वासू सारे आले आणि आईला म्हणाले, यशोदा काकू, तुमच्या श्यामने हा श्लोक म्हटलाच नाही. सारे त्याला म्हण असे सांगत होते, परंतु याने श्लोक काही म्हटलाच नाही. श्यामने मला शिकवलेला भरुनी गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला व साऱ्यांनी मला शाबासकी दिली. वासू म्हणाला. गोविंदा म्हणाला, असा येतो देखी रथ निकट तो श्यामला हरी हा मी म्हटला आणि नरसोअण्णांनी मला शाबासकी दिली. आई मला म्हणाली, श्याम, मला फसवलेस, खोटे बोललास, श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलंस. वासू म्हणाला, श्याम, केव्हा रे म्हटला श्लोक? बन्या म्हणाला, अरे त्याने मनात म्हटला असेल, तो आपल्याला कसा ऐकू येईल? बंड्या म्हणाला, पण देवाने तर ऐकलं असेल. मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असत. कोणाचे काही लपू देणार नाहीत.
गावातील सर्वांची बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती. मला आई म्हणाली, श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस, ही एक चूक, आणि खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक. देवाच्या पाया पड आणि म्हण, मी पुन्हा खोटे बोलणार नाही. मी मुखस्तंभ घेऊन उभा होतो. जा, देवाच्या पाया पड, नाहीतर घरी येऊ देत त्यांनाच सांगेन. मग मार बसेल, बोलणी खावी लागतील. मी जागचा हल्लो नाही. मला वाटले आई वडिलास सांगणार नाही, ती विसरून जाईल. आजचा तिचा राग उद्या कमी होईल. आई पुन्हा म्हणाली, नाही का ऐकत? बरं, मी आता बोलतच नाही. वडील रात्रीसच परगावून आले. रोजच्या प्रमाणे ते पहाटे उठवावयास आले. त्यांनी भूपाळ्या सांगितल्या. आम्ही म्हटल्या. वडिलांनी मला विचारले, श्याम, काल कोणता श्लोक म्हटलास? आई ताक करत होती. तिची सावली भिंतीवर नाचत होती. उभे राहून ताक करावे लागे. मोठा डेरा होता, माथासुद्धा मोठा होता. आईने एकदम ताक करावयाचे थांबवले आणि ती म्हणाली, श्यामने काल श्लोक म्हटला नाही. मला मात्र खोटेच येऊन सांगितले की मी म्हटला, परंतु शेजारच्या मुलांनी सारी खरी हकीकत मला सांगितली. मी त्याला सांगत होते की देवाच्या पाया पड आणि पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण, परंतु किती सांगितले तरी ऐकेच ना. वडिलांनी ऐकले व रागाने म्हटले, होय का रे, उठतोस की नाही? त्या भिंतीजवळ उभा राहा. श्लोक म्हटलास का काल? वडिलांचा राग पाहून मी घाबरलो. मी रडत रडत म्हटले, नाही म्हटला. मग खोटं का सांगितलंस? 100दा तुला सांगितले आहे की खोटे बोलू नये म्हणून. वडिलांचा राग आणि आवाज वाढत होता. मी कापत कापत म्हटले, आता पुन्हा नाही खोटं बोलणार. आणि ती देवाच्या पाया पड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस? आईबापांचे ऐकावे हे माहीत नाही वाटते तुला? माजलास होय तू? वडील आता उठून मारणार असे वाटू लागले. मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायांवर डोके ठेवले. माझे कडत कडत अश्रू तिच्या पायांवर पडले. आई, मी चुकलो, मला क्षमा कर, असे मी म्हटले. आईच्याने बोलवे ना. ती वात्सल्य मूर्ती होती, विरघळलेली, ढेपाळलेली. माझी स्थिती पाहून तिला वाईट वाटले, परंतु स्वतःच्या भावना आवरून ती म्हणाली, देवाच्या पाया पड, पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग. मी देवाजवळ उभा राहिलो. स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले. नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांचा राग आता मावळला होता. ये इकडे, असे ते मला म्हणाले. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी मला जवळ घेतले, पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले, जा आता, शाळा आहे ना तुझी? मी म्हटले, आज रविवार, आज सुट्टी आहे. वडील म्हणाले, मग जरा नीज हवा तर. का शेतावर येतोस माझ्यासोबत? पत्रावळींना पाणी पण आणू? मी होय म्हटले. वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता. त्यांनी एकदम सारे वातावरण बदलले. रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला. जसे काही झालेच नाही. आम्ही बापलेक शेतावर गेलो. माझी आई मूर्तिमंत प्रेमळ होती, तरी वेळप्रसंगी ती कठोर होत असे. तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते, खरी माया होती. कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने श्यामला आम्ही सर्वांनी वागवित होतो. कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी. दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती. ह्या बेढप आणि ऐदी गोळ्याला रूप देत होती. थंडी व ऊब दोन्हींनी विकास होतो. दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते. सारखाच प्रकाश असेल तर नाश. म्हणून एका कवितेत म्हटले आहे, करुणी माता अनुराग राग, विकासवी बाळ मना विभाग, फुले तरुसे उनी उष्ण शीत, जगी असे हीच विकासरीत, जगी असे अशी ही विकासरीत. मित्रांनो, यातून आपल्याला हेच कळते की खोटे कधी बोलू नये. उद्या आपण पुन्हा भेटू रात्र 9वी घेऊन. गोष्टीचं नाव आहे मोरी गाय. आत्तापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गोष्टी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आणखी कुठलीही गोष्ट सांगायची असेल तर कमेंट करून सांगा.